महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनात रोगनिदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. दिनांक 6 जानेवारी रोजी सकाळपासूनच या शिबिराला सुरुवात झाली. संपूर्ण पोलीस कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी मुख्यालयातील पोलीस अधिकारी, महिला पोलीस अधिकारी, संपूर्ण कर्मचारी या शिबिराला आवर्जून उपस्थित होते. आरोग्य तपासणी शिबिर जे आहे या ठिकाणी पोलिसांसाठी आयोजन केलेलं आहे. यामध्ये आतापर्यंत जवळपास 350 ते 400 पोलीस अधिकारी, कर्मचारी, कुटुंबीय यांनी रजिस्टर केलेलं आहे. आणखी अद्याप येत आहेत. जिल्ह्यातील सर्व मोठे हॉस्पिटल्स, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल, PDMC, रेडियंट आणि इतर सर्व महत्त्वाचे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, हायटेक, झेनिथ, हे सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी. आणि या ठिकाणी ज्यांना कोणाला काही मोठा आजार निष्पन्न झाला त्याचीसुद्धा पुढची तपासणी करण्यासाठी ते हॉस्पिटल्स आम्हाला सहकार्य करतात. असं काही आजार कोणाला आहे का सर, असं तुमच्या निर्देशनास आलं? पोलिस लगेच थोडी येणार ते रिझल्ट बघून आपण सांगू. पण सगळ्यांना जनरल जे चेकअप आहे, ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, इतर जे दैनंदिन ताणतणावामुळे जे आजार येतात त्याची तपासणी सुरू आहे. पोलीस आयुक्त पूर्ण वेळ शिबिरस्थळी थांबून होते. यावेळी डॉक्टरांची चमू तपासणीकरिता उपस्थित होती. यावेळी हायटेक हॉस्पिटलची चमू सुद्धा उपस्थित होती. उपस्थित डॉक्टर व तपासणी अधिकाऱ्यांचे आयुक्त यांनी स्वागत व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं. जनमत न्यूज करता अमरावती प्रतिनिधी राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट.